हॅलो एव्हरीवन. फायनान्स इन मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि पहिली सिरीजची सुरुवात करत आहोत आपण फिक्स युअर फायनान्सने. फायनान्स फिक्स करायची गरज कुणाला आहे? सो जेव्हा तुम्ही पैसे कमावता तेव्हा फायनान्स सुरू नाही होत. आपण म्हणू की मला फायनान्स फिक्स करायची गरज नाही कारण माझ्याकडे पैसाच नाही आहे. बट असं नाही आहे. पैसा नाही आहे इन द सेन्स तुम्ही पैसा कमवत नाही आहेत. तुम्ही शिक्षण कंप्लीट केलं, तुम्ही नोकरीला लागले आणि मग तुमच्याकडे पैसा येतो आणि मग तुम्हाला फायनान्स फिक्स करायची गरज आहे, असं जर आपण म्हणत असाल, तर ते चुकीचं आहे. माझ्या मते तुम्हाला फायनान्स तेव्हा फिक्स करायची गरज आहे, जेव्हा तुम्ही पैसे खर्च करायला शिकता. जेव्हा तुम्ही स्पेंड करायला शिकता पैसे. इफ यू आर एबल टू स्पेंडिंग द मनी, यू नीड टू फिक्स द फायनान्स. मग जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला, की आपण कधीपासून पैसे खर्च करतो? तसं म्हणायला गेलं तर आपण लहानपणापासून पैसे खर्च करतो. मग त्यावेळेस आपण पैसे कमवत होतो का? नाही. तेव्हा आपण पैसे नव्हतो कमवत. आपल्याला कुणीतरी पॉकेट मनी देत होतं. कुणी भेटायला आलं तर आपल्याला पैसे देऊन जायचं किंवा आपण कुणाकडून तरी पैसे खर्च करण्यासाठी मागायचो. मला आठवतंय, की एकदम लहानपणापासून आई मला पैसे द्यायची. शाळेत जाताना. आई मला ₹1 द्यायची. त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं असायचं, की 50 पैशाची तुला पेन्सिल घ्यायची आणि 50 पैशाची गोळ्या बिस्किटं खा. शाळेमध्ये गेलं, की शाळेच्या बाहेर आजीबाई बसलेल्या असायच्या आणि मधल्या सुट्टीमध्ये बाहेर आलं, की आजीबाईंपाशी जाऊन 50 पैशाची पेन्सिल घ्यायची आणि उरलेल्या 50 पैशाच्या लिंबून गोळ्या वगैरे घ्यायच्या. त्यातही 4-4 आण्याच्या म्हणजे 25-25 पैशाच्या वेगवेगळ्या टाईपच्या गोळ्या घ्यायच्या. तेव्हा मला फायनान्स कुणी शिकवलं होतं का? कदाचित हो. आईने सांगितलं होतं, की "बाळा, हे ₹1 या ₹1 मधले 50 पैशाची तुला पेन्सिल घ्यायची. दॅट्स युअर नीड. गरज आहे तुला. कारण जर तू पेन्सिल नाही घेतली, तर तू शाळेत शिकशील काय? लिहिशील काय? आणि 50 पैसे तू गोळ्या बिस्किटं खा." बेसिकली जर नीट आपण विचार केला, तर आपण जे म्हणतो, की तुमच्या फायनान्सच्या एवढ्या-एवढ्या टक्के तुम्हाला नीडसाठी गेलं पाहिजे. एवढ्या पैशाचं तुम्ही फन करू शकता आणि एवढ्या पैशाची सेव्हिंग करू शकता. याच्यावर खूप सारे इन्फ्लुएन्सरनी खूप सारे व्हिडिओ बनवले. ते काही नवीन सांगतायत का? किंवा मीही काही नवीन सांगतोय का आज? नाही. तेच तेच सांगतोय. फक्त आपण कधी त्या पद्धतीने विचार करत नाही, जो की आपल्याला करायला हवा होता. तसं म्हटलं तर मराठी माणसाच्या रक्तातच सेव्हिंग आहे. आपण जन्मतःच ते आईच्या पोटातून शिकून आलोय, की पैसे कसे सेव्ह करायचे. पण प्रॉब्लेम कुठं होतो, की जेव्हा आपल्याकडे जास्त पैसा येतो, त्या पैशाच्या प्रमाणे आपण स्वतःला अपग्रेड करतो आणि मग स्वतः अपग्रेड केल्यानंतर पैसा उरत नाही. नाहीतर तुम्हाला आधी पॉकेट मनीमधून तुम्ही खर्च चालवता तुमचा. नंतर तुम्ही साधारणतः 12वी नंतर तुम्ही बाहेर शिकायला गेले, तर तुम्हाला एक मंथली पैसे येतात. कॅल्क्युलेट करून येतात. आई-वडील तुम्हाला तुमचं भाडं, तुमच्या मेसचे पैसे आणि नंतर तुम्हाला तुमच्या फ्लॅटवरनं तुमच्या कॉलेजला जायला जो खर्च येईल, त्या ट्रान्सपोर्टचा खर्च आणि थोडेसे एक्स्ट्रा पैसे, असे पैसे देतात. तुम्ही त्या पैशामध्ये मॅनेज करता. नंतर तुम्ही कॉलेज कंप्लीट करता, तुम्हाला जॉब लागतो. मग तुमच्याकडे सॅलरी येते. आता सॅलरी ही बहुतांश केसेसमध्ये तुम्हाला जो पैसा खर्च करायला यायचा त्याच्यापेक्षा जास्तच असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पकडू की तुम्हाला ₹6,000 येत होते आधी खर्च करायला आणि तुमची सॅलरी आता ₹12,000. तर काय झालं? एक्स्ट्रा ₹6,000 आले. मग ते ₹6,000 तुम्ही कसे मॅनेज करता? नवीन-नवीन असतं. काटकसरीने आपण 4-4 वर्ष, 3-3 वर्ष अभ्यास केलेला असतो आणि जेवढे पैसे आले तेवढ्यातच 3-3, 4-4 वर्ष चालवलेले असतात. आणि त्यावेळेस मग एक मनात असं वाटतं, की नाही, आता तर बाबा मी पैसे कमवतोय ना, आता थोडा माझ्यावर खर्च केला पाहिजे. मी माझा मोबाईल अपग्रेड केला पाहिजे. हं? किंवा मी आता 4 जणांसोबत राहतोय फ्लॅटमध्ये. एवढे जण नको. माझ्याकडे बाईक असायला हवी. माझे कपडे खूपच लोकल मार्केटमधले, ते जरा ब्रँडेड कपडे मी घालायला हवे.
आणि इथे सुरू होतो आपला पहिला व्हिडिओ. लेट्स फिक्स युअर फायनान्सचा. बेसिकली पगार म्हणजे तुमच्याकडे पैशाची पेटी आहे. आणि आता ही पेटी, द मनी बॉक्स जो तुमच्याकडे आहे, तो तुम्ही कसा मॅनेज करणार? आणि त्यासाठीच मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतोय. सो पैसे येतात, महिनाभर तुम्ही खर्च करता. कदाचित महिनाभर पण नाही. काही दिवसांमध्येच तुम्हाला असं रिअलाईज होतं, की तुमच्याकडचे पैसे आता संपलेले आहेत. आणि मग प्रश्न येतो, की बाबा वेअर डज माय सॅलरी व्हॅनिश? माझा पगार कुठे गेला? पाकीट तर भरलेलं होतं बाबा. मग कुठे गेलं ते? सॅलरी आल्यावर तुमचा पैसा जातो कुठे? तुम्ही शॉपिंग करता, बाहेर जेवायला जाता किंवा अजून काहीतरी मोबाईल खरेदी करणं वगैरे, वगैरे. आणि शेवटी बघितलं तर बॅलन्स झिरो असतो, ऑलमोस्ट झिरो असतो. आणि यालाच फायनान्शियल कन्सेप्टमध्ये आपण ब्रोकन मनी ऑर्डर बोलू शकतो. ब्रोकन मनी ऑर्डर म्हणजे काय आहे? की ती जी तुमची मनी ऑर्डर आहे त्याचं नेमकं झालं काय? तुमची सॅलरी आली, सॅलरीमधून जो काही पैसा खर्च व्हायचा होता, जो तुमची नीड होती बेसिकली, तो आलेल्या पैशामधनं तुम्ही तो खर्च केला आणि तुमची सेव्हिंग झिरो आहे. ही जी सेव्हिंग झिरो आहे ना, इट्स युअर ब्रोकन मनी ऑर्डर. कारण मनी ऑर्डर अशी नसायला हवी. सॅलरी आली, पैसा खर्च झाला. सॅलरी आली, सेव्हिंग झाली आणि मग पैसा खर्च झाला. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की तुमचा मनी ऑर्डर फ्लो चांगला आहे. पण आत्ताच्या केसमध्ये जर तुम्ही तुमचा पैसा आला आणि तुम्ही झिरो सेव्हिंग करत असाल, तर कुठेतरी तुमची गफलत होते. कारण आधी तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह पैसा येत होता. आता तुम्हाला एक्स्ट्रा पैसा येतोय. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला तुमचे आई-वडील तुम्हाला पॉकेट मनी देत होते, तेव्हा तो कॅल्क्युलेशन करून देत होते, की हा बाबा याला एवढा लागणारच आहे. आत्ता जर नीट बघितलं तर ज्यावेळेस तुम्हाला सॅलरी आली त्यावेळेस कंपनीने हा विचार करून नाही दिला तुम्हाला, की बाबा तुम्हाला हा पैसा लागणारच आहे. त्यांनी तुमच्या स्किल्सवर तुम्हाला पैसा दिलाय. तुमच्या कामावर तुम्हाला पैसा दिलाय आणि तो पैसा नक्कीच एक्स्ट्रा आहे तुमच्या नीडपेक्षा. जर तसं नसतं तर तुम्ही ती कंपनी जॉइनच नसती केली. तुम्हाला ₹1,000 पगार दिला असता, तर तुम्ही ती कंपनी जॉइन केली असती का? ती कंपनी तुम्हाला 12,000 15,000 पगार देते म्हणून जॉइन करता, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा खर्च 6,000 आहे आणि ही कंपनी मला 12,000 ते 15,000 देते म्हणजे माझे 9,000 तर वाचणार. का नाही वाचले मग 9,000? तर प्रॉब्लेम काय आहे, की तुम्हाला तोच प्रश्न पडतो, की मला नाही माहिती माझे पैसे कुठे गेले. माझ्या बँक अकाउंटला पैसे आले, बट आय डोंट नो की कुठे गेले. आणि मग अशा वेळेस तुम्हाला वाटतं, की अरे हां, मी 6,000 मध्ये खर्च चालवत होतो. आता चालत नाहीये. मग तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही इनफ करत नाहीये का? तुम्ही स्मार्ट डिसिजन घेत नाहीत का? किंवा मी बेस्ट इन्व्हेस्टमेंट मिस करतोय का? माझ्याकडे इमर्जन्सीसाठी पैसा नाहीये का? माझ्या आई-वडिलांचं वय होत चाललंय. मग त्यांच्यासाठी पण मी काहीतरी केलं पाहिजे. किंवा नंतर तुमचं लग्न झालं आणि तुम्हाला मुलं येतात. मग तुमच्या त्या मुलांच्या फ्युचरसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर याचा सगळ्याचा प्रॉब्लेम काय आहे? की पैसे आले आणि पैसे कुठे गेले हे माहीत नाही. मला असं वाटतं, की याचा प्रॉब्लेम हा आहे, की तुमच्याकडे सिंगल मनी बॉक्स आहे. सिंगल मनी बॉक्स म्हणजे काय? तुमच्याकडे सॅलरी अकाउंट आहे. त्या सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला पैसा येतोय आणि तिथून तुमचा सगळा पैसा खर्च होतोय. म्हणजे जर इथं बघितलं आपलं, की आपल्याकडे इन्कम आहे, सॅलरी आहे, बोनस आहे, कोणी गिफ्ट दिले, ते सगळे एका मनी बॉक्समध्ये आलेत. आणि तिथून तुमचा रेंट चाललाय, तिथून तुमचे ई-एम-आय चाललेत, तिथून तुम्ही ग्रॉसरीजसाठी स्पेंड करतायत, तिथून तुम्ही व्हॅकेशन्स प्लॅन करताय आणि तिथूनच इन्व्हेस्टमेंटचं पण बघताय. जे की तिथपर्यंत तुम्ही पोहोचतच नाही, कारण तोपर्यंत तुमची सॅलरी झिरो झालेली असते. आता हे सॉल्व्ह करायला तुम्ही मग असं करणार का, की आता भरपूर एक्सपेन्स मॅनेजर ॲप वगैरे आलेत. ओके. मग त्यावर प्रत्येक गोष्ट टाकायची किंवा तुम्ही एखादी डायरी बनवली. चला बाबा आपण काय करू आता, काय-काय एक्सपेन्स केला, ते सगळं, सगळं लिहून ठेवूया. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोष्ट लिहिणार मी. मी दूध कितीचं घेतलं किंवा मी ग्रॉसरी कितीच्या घेतल्या, मी ट्रान्सपोर्टला किती खर्च केला, है ना? ते तुम्ही सुरुवात करता पण कदाचित. पण तुम्ही ते कंटिन्यू करता का?
ट्राय करून बघा नसेल केलं तर. आणि ज्यांनी ट्राय केलं असेल त्यांनी मला सांगा, की बाबा कमेंटमध्ये सांगा, की बाबा तुम्ही तुम्ही ते कंटिन्यू करू शकला का? कारण खूपच बोरिंग गोष्ट आहे ती. एक तर तुमच्या लक्षात राहत नाही. त्यात आता यू-पी-आय ॲप आल्यामुळे तुम्हाला लक्षात नाही राहत, की बाबा कुठे काय केलं, काय केलं. बरं त्या यू-पी-आय ॲपमध्ये तुम्ही नोट्स टाकू शकता. बट आपण स्कॅन केलं का आपल्याला पहिल्यांदा बँक अकाउंट सिलेक्ट करून आपल्याला पिन टाकायचा असतो आणि पैसे पेमेंट करून लगेच निघायचं असतं. तिथे नोट्समध्ये टाईप करायला आपल्याकडे टाईम नाही आहे. टाईम नाही आहे म्हणण्यापेक्षा ती एक बोरिंग प्रोसेस आहे. टाईम आहे आपल्याला तिथे. किती वेळ लागणार आहे तुम्हाला? एक 15 सेकंड एक्स्ट्रा लागणार आहेत. 15 सेकंड खरंच नाहीत का तुमच्याकडं? आहेत 15 सेकंड. बट प्रॉब्लेम इज की त्या 15 सेकंडमध्ये जे तुम्हाला काम करायचं आहे ते खूप बोरिंग आहे. तुम्हाला एक्सपेन्सचं नाव टाकायचं आहे, की बाबा मी आत्ता एग्ज घेतले, मी चिकन घेतलं, मी पनीर घेतलं, मी ग्रॉसरीज घेतल्या किंवा मी क्लोथ्स घेतले. तो म्हणजे टाईप करायचा एक वर्ड. बट दॅट्स इट्स व्हेरी बोरिंग. म्हणून तुम्ही करत नाहीत ते. आणि मग प्रॉब्लेम काय होतो, की ज्यावेळेस आपण कुठल्याही बजेटिंग ॲपमध्ये एंट्रीज करतो किंवा आपण एक्सेलमध्ये एंट्रीज करतो किंवा आपण त्या डायरीमध्ये लिहितो. ती सुरुवात तर करतो, बट ते आपण कंटिन्यू करू शकत नाही. नक्कीच ते जर तुम्ही कंटिन्यू करू शकला तर तुम्हाला कळेल तुमचा इन अँड आउट काय आहे. तुमचे पैसे जास्त कुठं खर्च होतात. तुमचे ट्रॅव्हलिंगवर खर्च होतात, तुमचे ग्रॉसरीमध्येच खर्च होतात, तुमचे बाहेर शॉपिंगला खर्च होतात, तुमचे बाहेर खाण्यावर खर्च होतात. बट प्रॉब्लेम इज दॅट्स द नेक्स्ट स्टेप. आणि दॅट्स द ॲडव्हान्स स्टेप आय कॅन से. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय आहे असं ॲडव्हान्स? याच्यामध्ये ॲडव्हान्स करण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे ॲडव्हान्स असं काही नाही आहे, की खूप डिफिकल्ट आहे. प्रॉब्लेम हा आहे, कन्सिस्टन्सी नाही आहे. कन्सिस्टन्सीसाठी ती ॲडव्हान्स गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट तसं नाही करू शकत. कारण तुम्ही बोर व्हाल ह्या प्रोसेसने. आणि म्हणून मोस्ट ऑफ द फायनान्शियली प्लॅनिंग जी फेल होते, त्याचं कारण एकच आहे, की आपल्याकडे कॅश फ्लो सिस्टम नाही आहे. ते फाइंड करायला तुम्ही बजेटिंग ॲपमध्ये एंट्रीज केल्यात आणि मग तुम्ही हे करताय, दॅट्स नॉट पॉसिबल. इट्स अबाउट बिल्डिंग द सिस्टम. तुम्हाला एक सिस्टम बिल्ड करायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, की तुमचा कॅश फ्लो कसा होतोय. आणि जेव्हा पण आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तर त्यावेळेस ॲक्चुअली हे म्हटलं जातं, की डोंट चेस रिटर्न्स, बिल्ड अ सिस्टम. तशीच आपल्याला आपल्या कॅश फ्लोची सिस्टम करायची. की ज्यावेळेस आपण म्हणतो ना, की बरं मला 10% रिटर्न पाहिजे, मला म्युच्युअल फंडमधून 12% रिटर्न पाहिजे, मला स्टॉक मार्केटमधून एवढे रिटर्न पाहिजे. तर कधी रिटर्न चेस नाही करायचे. त्यासाठी एक सिस्टम बिल्ड करायची. ती तुम्हाला हेल्पफुल करेल. कारण रिटर्न चेंज होत राहणार. जी तुम्ही सिस्टम बिल्ड केली, ती तुम्ही बिल्ड केली. तुम्ही सांगितले, की माझा मनी फ्लो असा होणार आहे. तर तो असाच होणार आहे. आय एम नॉट डिपेंड ऑन व्हॉट रिटर्न्स आय गेट. आय डिसाइडेड की माझा मनी फ्लो असा होणार आहे, तो असाच होणार आहे. म्हणून म्हटलं जातं की डोंट चेस रिटर्न्स अँड बिल्ड अ सिस्टम. सो ज्यावेळेस आपल्याकडे पैसा येतो, तो पैसा जो आला आहे त्याच्यासाठी एक मनी ऑर्डर असणं गरजेचं आहे. आणि आपण असं म्हणू शकतो की जो आपला मनी बॉक्स आहे, त्या मनी बॉक्सला एक आपल्याला ऑर्डर देण्याची गरज आहे. ती काय ऑर्डर देण्याची गरज आहे, की बाबा मला किती पैसा आलाय, किती पैसा मला खर्च करायचा आहे आणि किती पैसा मला इन्व्हेस्ट करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही पॉकेट मनी घेत होतात, तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट हे तुमच्या डोक्यात नव्हतं. तुम्ही त्यावेळेस फक्त 2 गोष्टी जरी शिकले असता ना, की किती पैसा आलाय आणि किती स्पेंड करायचा आहे, तरी मोठी गोष्ट होते. पण आत्ता आपल्याला ज्यावेळेस आपण जसं की मी आधी म्हटलं, की हा जो पैसा आहे कंपनीने दिलेला, हा तुम्ही स्किल्सवर दिलाय, तुमच्या तुमच्या वर्कवर दिलाय आणि तो पैसा नक्कीच जास्त आहे. सो तो पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट करायची पण गरज आहे. आणि म्हणून हा जो आपला जो ब्रोकन मनी ऑर्डर आहे, हा ब्रोकन मनी ऑर्डर आपल्याला फिक्स करायची गरज आहे. आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. सो प्रॉब्लेम काय होत होता आत्तापर्यंत? आत्तापर्यंत तुमच्याकडे एक सॅलरी अकाउंट होतं. त्या सॅलरी अकाउंटमध्ये पैसा येत होता. त्या सॅलरी अकाउंटमधूनच तुमचं घर भाडं जात होतं. त्या सॅलरी अकाउंटमधूनच तुमचं ट्रॅव्हलिंगला खर्च होत होता. त्या सॅलरी अकाउंटमधूनच तुमचा काही मेडिकल इन्शुरन्स असेल, काय असेल त्याला खर्च होत होता. म्हणजे प्रॉब्लेम हा होता, की तुमच्याकडे 12,000 ₹15,000 आले, पण त्या ₹15,000 मधूनच तुम्ही खर्च करत होते. आधी आपण बघितलं, की बजेट ट्रॅकिंग ॲप किंवा एक्सेलवर तुमचं सगळं लिहिणं किंवा नोटबुकवर लिहिणं खूप डिफिकल्ट आहे. ती नेक्स्ट स्टेप आहे. त्या स्टेपच्या आधीची स्टेप ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दॅट्स युअर 3 बँक अकाउंट सिस्टम. आपल्याकडे ॲटलीस्ट 3 बँक अकाउंट असलेच पाहिजे. एक तुमचं इन्कम अकाउंट, की हे तुमचं प्रायमरी सॅलरी अकाउंट आहे आणि
जो पण इनफ्लोज मनी येणार आहे तो सगळा ह्या अकाउंटला येणार आहे. आणि अजून 2 अकाउंट तुम्हाला हवेत. एक तुमचा खर्च करायचा अकाउंट आणि एक तुमचा इन्व्हेस्टमेंट करायचा अकाउंट. इन्व्हेस्टमेंट करायचा अकाउंट म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटमधून तुमच्या एस-आय-पीज हे सगळं बघू आपण पुढं नेमकं काय आहे एस-आय-पीज किंवा एफ-डी. जे काही तुमचे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, त्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सला लिंक जे अकाउंट असेल हे तुमचं इन्व्हेस्टमेंट बँक अकाउंट असेल. आणि खर्च करायचं अकाउंट तुमचं स्पेंड इट अकाउंट असेल. जो मनी बॉक्स आपल्याकडे जी पैशाची पेटी होती, तिला डिवाइड करण्याची गरज आहे पहिल्यांदा. पैसा आलाय, तो येणार एका अकाउंटमध्ये, तो खर्च होणार दुसऱ्या अकाउंटमधून आणि तो इन्व्हेस्ट होणार तिसऱ्या अकाउंटमध्ये. सो इन्कम अकाउंट काय आहे तुमचं? इन्कम अकाउंट म्हणजे सिंगल एंट्री पॉईंट फॉर ऑल युअर मनी. तुमचं सॅलरी, बोनस, गिफ्ट, रेंटल इन्कम, म्युच्युअल फंडचे रिटर्न, तुमचं डिव्हिडंड काय असेल ते सगळं तुमच्या इन्कम अकाउंटवर येणार. दॅट इज मेन हब फॉर ऑल युअर इन्कम. आणि याचा रूल काय आहे की ऑल इन्कम फर्स्ट कम इन टू द इन्कम अकाउंट आणि इथून तुमची अमाऊंट जी आहे ती डिस्ट्रीब्यूट होणार बाकीच्या 2 अकाउंटला. दॅट इज युअर स्पेंड इट अकाउंट अँड इन्व्हेस्ट इट अकाउंट. अकाउंट नंबर 2 कोणतं आहे तुमचं? स्पेंड इट अकाउंट. सो स्पेंड इट अकाउंटचं फंक्शन काय असेल की बाबा ह्या अकाउंटमधून तुम्ही तुमचं रेंट, तुमचे EMI, तुमची ग्रॉसरी, तुमची बिल्स, तुमचे पेट्रोल, तुमचं ट्रॅव्हलिंग, तुमच्या काय डेली कॉस्ट असतील डे टू डे लाईफच्या, त्या सगळ्या इथून जाणार. तुमचा खर्च 40,000 रुपये. मग तुम्ही काय कराल की त्यामध्ये 10-15% एक्स्ट्रा ठेवा. सो बेसिकली आपल्या एक्झाम्पलमध्ये आपण बघू की तुमचा 12,000 रुपये पगार आहे. मग 12,000 रुपये पगार आहे, तुम्ही कॅल्क्युलेट केलं की नाही बाबा मला 12,000 मधले मला 6,000 तर आत्ता लागत होते आणि थोडं आता मी ते कॉलेजसारखं राहणार नाही, म्हणजे मी साधारणतः 8,000 खर्च करेल. तर त्या 8,000 बरोबर तुम्ही 15% ठेवा. दॅट इज तुमचे 1,200 रुपये, 9,200 रुपये. सो 10 ते 15% त्याच्यावरती 9,000 रुपये तुम्ही तुमच्या स्पेंड इट अकाउंटमध्ये टाका. एक बफर ठेवा 10-15% सुरुवातीला. कारण तुम्हाला आयडिया नाही की तेवढेच पैसे जातील की नाही, राईट? सो ज्यावेळेस आपण सुरुवात करतोय त्यावेळेस लक्षात ठेवा की जे काही तुम्ही अमाऊंट कॅल्क्युलेट केली आहे की तुम्हाला एवढा खर्च होणार आहे, एवढा तुमचा मंथली एक्सपेन्स होणार आहे, त्यामध्ये 10-15% आपल्याला बफर ठेवायचा आहे. कारण आपल्याला जो पैसा मॅनेज करायचा आहे, एकदा आपण अकाउंटला ट्रान्सफर केला तर आपण परत तो घ्यायचा नाही आहे. ओके. ह्या अकाउंटचा रूल काय? ऑल मंथली एक्सपेन्सेस मस्ट बी पेड ओन्ली फ्रॉम दिस अकाउंट. फक्त ह्या अकाउंटमधूनच तुमचे एक्सपेन्सेस गेले पाहिजे. इतर 2 अकाउंटमधून नाही. सॅलरी अकाउंट तर तुम्ही झिरो अकाउंटच म्हणा. त्याचं कामच एवढं आहे की पहिल्या दिवशी पगार येणार बस. तिथून स्पेंड काही नाही होणार. स्पेंड फक्त तो ट्रान्सफर होणार या 2 अकाउंटला. आणि अकाउंट नंबर 3 जे आपलं असेल इन्व्हेस्टेड अकाउंट. वी कॅन से इट्स अ फाउंडेशन ऑफ ऑटोमॅटिक सेव्हिंग. ओके. आणि याचं फंक्शन काय आहे की याचं फंक्शन फक्त तुमची सेव्हिंग करायची कशासाठी? फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी. सो युअर सेव्हिंग अँड युअर फ्युचर इन्व्हेस्टमेंट ही जी आहे हे ह्या अकाउंटमधून होईल. सो जेव्हा पण आपली सॅलरी येईल 30 मिनिटाच्या आतमध्ये, पहिल्या 30 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही तो पैसा ह्या 2 अकाउंटला म्हणजे तुमच्या स्पेंड इट अकाउंट आणि तुमच्या इन्व्हेस्ट अकाउंट या 2 अकाउंटला ट्रान्सफर करायचा. ही एक सवय लावून घ्यायची. आणि हे तर तुम्हाला मंथली एकदाच करायचं आहे ना. सो हे सगळे दररोज बोरिंग काम नाही आहे, राईट? सो खूप इझी आहे. तुम्हाला पैसा आला आहे, सॅलरी क्रेडिटचा मेसेज आला, खूप खुश झाले तुम्ही तो मेसेज बघून. आता सरळ सरळ त्या अकाउंटवर जायचं आणि ह्या 2 अकाउंटमध्ये जो काही पैसा आहे तो ट्रान्सफर करून टाकायचा. स्टार्टिंगला तुम्ही आधी तुमचा एक्सपेन्स कॅल्क्युलेट कराल, त्याच्यामध्ये 10-15% बफर ठेवाल, राईट? आणि उरलेला सगळा पैसा ह्या अकाउंटला येऊन पडेल. पहिल्यांदा 3 महिने आपल्याला हेच करायचं आहे. आणि ह्या अकाउंटचा जो पैसा आहे, तो पैसा फ्युचर एक्सपेन्सेससाठी नाही यूज करायचा. कदाचित या महिन्यात माझा एवढा खर्च होईल, पण मला अजून काहीतरी मला कपडे घ्यायचे आहेत, राईट? सो कपडे आता नाही घ्यायचे मला. मी एक 1.5 महिन्याने घेतो. सो 1.5 महिन्याकरता 2,000 रुपये मी ट्रान्सफर करून टाकतो. ते पैसे ह्या अकाउंटला नाही पाठवायचे आणि हे लाँग टर्मसाठीच यूज करायचं आणि तेव्हाच तुमची वेल्थ होणार आहे. जेव्हा जितक्या लवकर तुम्ही सवय लावाल की ह्या पैशाला तुम्ही हात नाही लावणार, तेवढा तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, 5-10 वर्ष तुमची नोकरीमध्ये जातील, जॉबमध्ये जातील, त्यावेळेस तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल की बाबा मी त्या पैशाला हात नाही लावला आणि त्या पैशाचे आत्ता किती पैसे झाले.
पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे वगैरे काय, हे आपण नेक्स्ट बघणारच आहोत. पण आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, आपली जी ब्रोकन मनी ऑर्डर ती फिक्स करायची. आपली जी पैशाची पेटी आहे, ती पैशाची पेटी कुठे जाते, काय करते, काय होतं त्या पैशाच्या पेटीचं, हे फाइंड आउट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी पहिले 3 महिना आपल्याला ही सवय लावणं इम्पॉर्टंट आहे. सो पहिल्या 30 मिनिटामध्ये आपण तेच करणार आहोत, ज्यावेळेस आपल्याला सॅलरी आली आणि आपलं सॅलरी अकाउंट झिरो बॅलन्स अकाउंट असेल असं ट्राय करायचं. सॅलरी डेच्या दिवशी इन्कम अकाउंटला पैसा आला, तुमचं जे काय असेल ते बजेटला गेलं आणि उरलेला सगळा तुमच्या इन्व्हेस्ट अकाउंटला गेला पाहिजे. बरं, याच्यामध्ये सायन्स काय आहे बरं? सायन्स आहे की तुमची मेंटल अकाउंटिंग सिस्टीम सुरू झाली आता, की तुमच्या डोक्यात आहे की बाबा मला इन्कम येणार आहे, मी तिथून स्पेंड करणार आहे आणि मी इन्व्हेस्ट करणार आहे. आणि यामुळे तुम्हाला काय हेल्प होणार आहे, की जो तुम्ही स्पेंड करणार आहात मनी, तो तुम्ही कॅल्क्युलेट केला आहे आधी, की तुमची इन्कम एवढी आणि मला स्पेंड एवढा करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही क्रेडिट कार्डसारख्या जिथे 36% 40% व्याज दर आहे, अशा स्कीममध्ये पडत नाही. का? कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या डोक्यामध्ये मेंटल अकाउंटिंग सुरू आहे. तुमच्या तुमच्या डोक्यामध्ये एक अकाउंटिंग सुरू आहे, ज्याच्यामध्ये फिक्स केलं आहे, की तुम्ही एवढे पैसे कमावणार आहात आणि एवढे खर्च करणार आहात. मग आता तुम्हाला ज्यावेळेस काहीतरी एक्स्ट्रा खर्च करायचा आहे, तर त्यावेळेस तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज पडते. तुम्ही म्हणणार, की "अरे नाही, नाही, नाही. माझा पगार ₹12,000 माझा पगार ₹15,000 आणि मला 60,000चा मोबाईल कसं शक्य आहे? नाही शक्य आहे." कारण मी जर तो घेतला, तर पुढच्या महिन्यात मला द्यायला त्याला पैसे नाही आहे. क्रेडिट कार्डचे बिल पे करायला, जरी मी आता क्रेडिट कार्ड नाही घेतला तर. सो ही जी मेंटल अकाउंटिंग आहे, ही तुमची आपोआप सुरू होते आणि तुम्ही हे जे डिस्ट्रक्टिव्ह फायनान्शियल बिहेवियर आहे, ते अव्हॉइड करू शकता. जर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ह्या 3 गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टी 3 ठेवल्या तुम्ही. आणि हे का काम करतं? कारण तुम्हाला क्लॅरिटी आहे. तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला किती पैसा येणार आहे, तुम्हाला किती पैसा महिन्याला लागतो आणि तुमचा किती महिना तुम्हाला सेव्ह करायचा आहे. तुम्ही हे काम डिसिप्लिननी करताय. तुम्ही अक्षरशः चेकलिस्ट करताय. आणि हेच तुम्हाला पीस ऑफ माइंड देतं, की हो, मी सगळं, सगळं, सगळं व्यवस्थित करत आहे. आणि जे वेल्दी पीपल आहेत, ते रिटर्न चेस नाही करत. ते ऑर्गनाइज करतात. हे नक्की लक्षात ठेवा. ते चेक करतात कुठल्या बकेटमध्ये कोणते पैसे गेले पाहिजे. आणि जितकं तुम्ही ऑर्गनाइज कराल, तेवढी तुम्हाला चेस करायची गरज कमी पडेल, की हां, माझं क्रेडिट कार्डचं बिल हे आलं. आता मी कसं भरू? यू आर चेसिंग इट. यू ट्राय टू क्लोज युअर क्रेडिट कार्ड बिल, राइट? इफ यू आर ऑर्गनाइज, जर तुम्ही ऑर्गनाइज केलेला आहे ऑलरेडी पैसा, तुम्ही क्रेडिट कार्डने काही घेणारच नाही आणि तुम्हाला ते जे क्रेडिट कार्डचं बिल आहे ते क्लोज करण्यासाठी काही एक्स्ट्रा विचार करायची गरज नाही पडणार आहे. सो पहिल्या 90 दिवसामध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला फक्त आपला स्पेंडिट नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे, की आपल्याला किती खर्च होतोय आणि त्याच्यामध्ये 10-15% एक्स्ट्रा टाका आणि त्या अकाउंटला टाका. ओके. आणि ज्यावेळेस ॲट द एंड ऑफ द मंथ तुम्ही एक विचार करायचा, की हां, मी 10-15% एक्स्ट्रा टाकले होते. मग ते पूर्ण संपले का पैसे? का ते 10-15% वाचले? का 10-15% पेक्षा अजून पैसे वाचले? बेसिकली पहिल्या 3 महिन्यामध्ये आपला गोल हा आहे, की एक्झॅक्टली व्हॉट्स गोइंग? नेमकं काय चाललंय तुमच्या पैशाच्या बाबतीत? नेक्स्ट आहे, की सपोज तुम्ही मॅरिड आहात आणि तुमची वाईफ पण पैसे कमवते. तुम्ही पण पैसे कमवतात, राईट? आणि आता मॅनेज करायचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही काय करता, की तुमच्या दोघांमध्ये खूप साऱ्या जे एक्सपेन्सेस आहेत ते कॉमन आहेत, राईट? सो फक्त एक जण एक्सपेन्स करतोय आणि एक जणाचे पैसे तसेच पडलेत, हे ना? मग तो पैसे गरजेवर खर्च करतो की इतर गोष्टीवर खर्च करतो ते कळत नाही आहे, राईट? सो अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो तुमचा पार्टनर 1, पार्टनर 2, आपण 2 पार्टनर घेऊ, राईट? हजबंड अँड वाईफ. सो हजबंडचं एक सॅलरी अकाउंट असेल, वाईफचं एक सॅलरी अकाउंट असेल, राईट? हजबंडचंही एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट असेल आणि वाईफचं एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट असेल. तुमच्या दोघांच्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा वेगवेगळ्याच गेल्या पाहिजे. तेव्हाच तर कळेल तुम्हाला तुमच्यातला किती पैसा बसतोय. आणि मग तुमचं जे खर्च करायचं खातं आहे, जे तुम्ही स्पेंडिंग करणार आहात, त्यासाठी एक जॉइंट अकाउंट असलं पाहिजे. त्या जॉइंट अकाउंटमध्ये तुम्ही दोघे जण महिन्याचा तुमचा जो काही खर्च आहे,
तो कॅल्क्युलेट केल्यानंतर डिवाइड करून त्याच्यामध्ये पैसे टाकणार आणि दोघेही जण त्या अकाउंटमधून स्पेंड करणार. का? याच्यामध्ये एक तुमचं क्लॅरिटी राहील किंवा ट्रान्सपरन्सी राहील की मी हा वायफळ खर्च नाही करत आहे, हा खर्च मी याच्यासाठीच करतोय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मायक्रो मॅनेजमेंट करायची गरज नाही आहे. नाहीतर तुम्ही फायनान्स फिक्स करायच्या नादात तुमचं रिलेशन खराब करून बसाल. ठीक आहे. सो का खर्च केला वगैरे वगैरे नाही. तुम्हाला आधी डिस्कस करायचं आहे महिन्याच्या सुरुवातीला की आपल्याला एवढा पैसा लागणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट डिस्कस कराल त्यावेळेस तुमची प्रत्येक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करा की नाही बाबा मला याला खर्च लागणार आहे. ही ॲडजस्टमेंट तुम्ही असं नका म्हणू, नाही नाही मी करेल ते ॲडजस्ट. नाही, तुमच्या पार्टनरला ही गोष्ट माहीत असायला पाहिजे. ती ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. याने काय होईल, याने तुमच्या माइंडमध्ये पण राहील की नाही मी माझ्या बायकोशी डिस्कस केलं होतं किंवा मी माझ्या नवऱ्याशी डिस्कस केलं होतं त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की मी एवढा खर्च करणार आहे आणि ह्या गोष्टींसाठी करणार आहे. अरे ही गोष्ट तर एक्स्ट्रा आली, मग आता ही मी मांडली नव्हती का? ज्यावेळेस मी ॲनालिसिस केलं होतं की मला किती खर्च येणार त्यावेळेस मी ही गोष्ट पकडली नव्हती का? तुमच्या वाईफशी किंवा तुमच्या हजबंडशी परत डिस्कस करा की मी ही विसरलो. आय नीड टू स्पेंड मनी ऑन दिस, राईट? ही ट्रान्सपरन्सी ठेवा. आणि छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही क्रॉस क्वेश्चन करायची गरज नाही आहे की तुम्ही हा का याची काय गरज आहे. सो याने काय होईल की याने असं नाही की पुढच्याला पस्तावा आला पाहिजे, अरे बाबा जॉईंट अकाउंट ओपन केलं आणि ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मला विचारतोय किंवा विचारते. सो आपल्याला फायनान्स फिक्स करायचं आहे. फायनान्स फिक्स करायच्या नादात आपल्याला रिलेशन खराब नाही करायचं आहे, राईट? सो जर रिलेशन खराब होत असेल तर फायनान्स काहीच मतलब नाही आहे. म्हणतो ना आपण पैसा आजही कमवणं, पैसा उद्याही कमवणार आहे. नातं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही खुश राहणं महत्त्वाचं आहे. सो हे करायच्या नादामध्ये तुमचे दररोज वाद नाही वाढले पाहिजे, राईट? मंथली डिस्कशन होणं गरजेचं आहे. डिस्कशन आणि वाद ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे आणि डिस्कशन तुमचं लो टोनमध्येच झालं पाहिजे. तुम्ही आवाज चढवून डिस्कशन करताय, तुम्ही वाद घालताय. ह्या सगळ्या सिस्टीमचा जो आपण अभ्यास केला किंवा ही जी सिस्टीम बनवतोय आपण, ही आपलं मनी मॅनेजमेंट करण्यासाठी करतोय. याच्यामध्ये नातं खराब करून नका बसू. आणि फायनली आपलं न्यू स्कोर कार्ड जे बघू आपण की तुम्ही ओके करत आहात का नाही, ते याच्यावरून ठरेल की तुम्हाला पहिल्यांदा तुमचे 3 अकाउंट आहे. साधारणतः 50% जो पैसा आहे तो तुमचा लिव्हिंग कॉस्टवर जातो. 30% जो पैसा आहे तो तुमचा EMI पेआउटवर जातोय. सो बेसिकली तुम्ही जर काही होम लोन वगैरे घेतला, ही पुढची स्टेप आहे ॲक्च्युली 3 महिन्यानंतरची. जर तुम्ही होम लोन घेताय किंवा तुमचं काही दुसरं कार लोन वगैरे आहे, तर लक्षात ठेवा की तुमच्या सॅलरीपेक्षा 30% पेक्षा जास्त EMI नाही गेला पाहिजे, राईट? सपोज तुमची सॅलरी 12,000 आहे, तर 3,600 रुपये हा जास्तीत जास्त EMI गेला पाहिजे. जास्तीत जास्त सगळे EMI मिळून पण 3,600च झाले पाहिजे. तुम्ही विचार करा, तुम्हाला लोन घ्यायच्या आधी की तुम्हाला किती तुमची इन्कम झाली पाहिजे आणि मग लोन घ्या. आणि साधारणतः 20% सेव्हिंग झाली पाहिजे. आणि 20% सेव्हिंग खूप डिफिकल्ट नाही आहे. म्हणजे आता बघा ना, तुम्ही समजा तुमची 12,000 सॅलरी तर 20% सेव्हिंग 2,400च आहे. उद्या तुमची 1,00,000 सॅलरी झाली तर तुम्हाला फक्त 20,000 सेव्ह करायचे आहेत. का? कारण मी जसं म्हटलं होतं, की जसे तुमचे पैसे वाढतात ना, तशी तुमची स्पेंडिंग हॅबिट पण वाढते. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर स्पेंड करायला लागता. आणि खरंच तुम्हाला हा विचार करायची गरज आहे, की डज युअर मनी हॅव होम ऑर इज इट लिकिंग अवे? तो आपल्या वेगवेगळ्या आपले जे 3 जार आहेत, त्या 3 अकाउंट आहेत त्यामध्ये जातोय, की कुठेतरी भरकटतोय जिथे आपल्याला हिशोबच लागत नाहीये? आणि फायनली थँक यू सो मच. तुम्ही हे सगळं ऐकून घेतला. जे जे काही कन्सेप्ट मी सांगायचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच तुम्हाला आवडले असेल. काही रिव्ह्यू असतील तर ते कमेंटमध्ये टाका. ज्याने मला मदत होईल, की मी अजून कशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचा फायनान्स फिक्स करायला मदत करू शकतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट चॅप्टरमध्ये. पैसे तर सेव्ह केलेत, आता करायचं काय पुढं? अजून काय काय कन्सेप्ट आहे? अजून काय काय गरज आहे मला पैसे मॅनेज करायची? बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू. खूप सारे धन्यवाद.